ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी म्हणजेच आपण गुंतवलेल्या रकमेचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, कोणती योग्य आहे व कोणती अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्व बंधू भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाची 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचा अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर मित्रांनो, मी परवा टाईम टेक्नो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी आवाहन केले होते की तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे निफ्टी निर्देशांक. मित्रांनो, निफ्टी निर्देशांक हे आपण अभ्यासक्रमात पाहिले की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या टॉप 50 कंपन्यांचा हा निर्देशांक आहे. तर त्या निर्देशांकावरून सध्या मार्केटमध्ये काय स्थिती आहे याचा एक ठोकताळा बांधता येतो. तर मित्रांनो, आज आपला निफ्टी निर्देशांक 25,048 या अंकावर क्लोज झालेला आहे आणि निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच 52 वीक हायपासून आज सुमारे निफ्टी निर्देशांक सुमारे 1,325 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय, तर 52 वीक हायपासून निफ्टी निर्देशांक आज 5.2% खाली आहे. म्हणजेच सध्या मंदीचे वातावरण आहे. तर मित्रांनो, आता आपण बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी कशी आहे हे ठरवू. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज हाऊसिंग फायनान्स. आणि बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी मित्रांनो फायनान्स सेक्टरमधील हाऊसिंग ह्या श्रेणीतील आहे. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हुडको, LIC हाऊसिंग फायनान्स, PNB हाऊसिंग फायनान्स, तसेच आधार हाऊसिंग फायनान्स, तसेच ॲट्स व्हॅल्यू, फॅनफिन होम, तसेच मित्रांनो वेलफेअर फायनान्स, तसेच कॅपिटल इंडिया शेल्टर. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीसारखे काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील
कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची आजची करंट व्हॅल्यू. म्हणजेच काय मित्रांनो, आज दिनांक आहे 23 जानेवारी 2026 आणि आज बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 88 रुपये 35 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत म्हणजे काय? तर मित्रांनो, त्या कंपनीचा शेअर जो शेअर बाजारात आहे, तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो असतो 52 वीक हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत आहे 136 रुपये व 52 वीक लो किंमत आहे 88 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 188 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, आपण इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवतो, तर त्यात आपण त्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष मागे जातो. परंतु बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष मागे जाऊ शकत नाही. कारण बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा शेअर्स आपल्या शेअर बाजारात सप्टेंबर 2024मध्ये लिस्ट झालेला आहे. म्हणजेच सप्टेंबर 2024मध्ये त्याचा IPO आलेला, म्हणजे प्राथमिक शेअर बाजारातून तो सप्टेंबर 2024ला आपल्या स्टॉक म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजला लिस्ट झालेला आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 73,616 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीला 2025 साली 2162 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 1731 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 1257 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 709 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 453 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या आत्ता या वर्तमान काळात कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीत 86.70% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीत सुमारे 1.39% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीत सुमारे 0.94% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण बजाज हाऊसिंग फायनान्स
ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1 मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीला 2021 साली 453 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 2162 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे त्या कंपनीच्या नफ्यात भरघोस वाढ झालेली आहे. म्हणजेच त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स हा लिस्टिंगच्या वेळी ज्या किमतीला होता, म्हणजे IPO ज्या किमतीला होता त्याच्यापेक्षा लिस्टिंगला जास्त किमतीत ओपन झालेला आहे. तसेच मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीचा शेअर्स आत्ता 52 किलोच्या आसपास आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. तर मित्रांनो, त्यांचा हिस्सा 86.70% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. पण बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी ते 86.70% आहे, म्हणजे अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, सेबीच्या नियमानुसार, म्हणजे सेबी म्हणजे काय तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी, तर ही शेअर बाजारातल्या नियम करून देणारी ही संस्था असते. म्हणजे शेअर बाजाराच्या सर्व व्यवहारांवर सेबीचे नियमन असते. तर मित्रांनो, सेबीच्या नियमानुसार प्रमोटर होल्डिंग हे 75% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू नये. परंतु बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी ते 86.70% आहे, म्हणजेच ते सेबीच्या नियमानुसार जास्त आहे. तर सेबीच्या नियमानुसार ती कंपनी लिस्ट झाल्यानंतर सेबीचे काही वर्षांची त्याला एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या आत ते प्रमोटरनी त्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटरनी 75%पेक्षा कमी हिस्सा करणे गरजेचे असते. त्यामुळेच म्हणजेच प्रमोटर होल्डिंग हे जास्त आहे, त्यामुळेच ह्या कंपनीचा आत्ता 52 किलोला ती कंपनीचा शेअर्स आले असण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे प्रमोटर होल्डिंग कमी करण्याचे असल्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता खाली आलेला आहे, असा एक निष्कर्ष निघू शकतो. म्हणजेच मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी सध्या सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. प्रमोटर होल्डिंगसुद्धा भरपूर आहे, त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा एकूणच मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स खाली येत असतो. तर मित्रांनो, तर म्हणजे उत्तम कंपनी असूनही तिचा जर शेअर एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीचा शेअर्स आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. आणि त्यात तो जेव्हा खाली येईल, म्हणजे 52 खाईपासून खाली येईल, तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूकदारांनी त्यात रक्कम गुंतवण्यास, म्हणजे टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही. बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. आणि त्याची आपण एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्याच्यात सुमारे 15 ते 16 व्हिडिओ आहेत. तर ते ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराची प्राथमिक माहिती हवी आहे त्यांनी ती प्लेलिस्ट पाहावी ही विनंती. भारत माता की जय.